आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत। वित्त विभागाकडून 3490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। डिसेंबर अखेर 2,46,00,000 महिला लाभार्थी होत्या। त्यातील 5 लाख महिला अपात्र ठरल्या। त्यामुळे जानेवारीपर्यंत 2,41,00,000 लाभार्थी महिला आहेत। मात्र अजूनही अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। आता बातमी समोर येते राजकीय गोटातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजपने आणखी एक धक्का दिलाय। पंढरपुरातील दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या बांधकामाचे टेंडर रद्द करण्यात आलेत। 129 कोटीचे टेंडर रद्द करण्याचा निर्णय बांधकाम खात्याने घेतलाय। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या कामाला मंजुरी दिली होती। मात्र आता या कामाचे टेंडर रद्द करण्यात आल्याने शिंदेंना हा मोठा धक्का मानला जातोय। आता बातमी समोर येते संजय राऊतांच्या वक्तव्यासंदर्भातली। अजित पवार सोडा, मुख्यमंत्री फडणवीसांनीच मुंडे कोकाटेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी राऊतांनी केली आहे। राजीनाम्याचं एकमेकांवर ढकलू नका असंही त्यांनी म्हटलंय। तर खासदार संजय राऊत यांची काल एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा ठोठावली। म्हणजे अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्यावं, मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे। एकमेकांवर काय ढकलताय? बातमी आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या संदर्भात। प्रकाश आंबेडकर यांची आज पुन्हा एकदा कोरेगाव भीमा आयोगासमोर चौकशी होणार आहे। 2018ला कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगली प्रकरणी प्रकाश आंबेडकरांचा जबाब नोंदवला जाणार आहे। प्रकाश आंबेडकर कोरेगाव भीमा आयोगासमोर लेखी जबाब सादर करणार आहेत। तर प्रकाश आंबेडकरांची पुन्हा आज चौकशी होणार आहे। कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी त्यांची आज चौकशी होणार आहे। तर साम टीव्हीवर आत्ताची सगळ्यात मोठी एक्सक्लुझिव्ह बातमी आपण पाहतोय। 14,000 कोटी खर्च केलेल्या कोस्टल रोडला तडे गेलेत। कोस्टल रोडला तडे गेल्यामुळे हाजी अली ते वरळी पर्यंतच्या रोडवर पॅचवर्क करण्यात आले। पॅचवर्क केलेला व्हिडिओ व्हायरल झालाय। पीएमओ कडून तत्काळ याची दखलही घेण्यात आली आहे। सरकारनेही बीएमसी कडून स्पष्टीकरण मागितलंय। तर थेट जाऊयात कोस्टल रोडवर। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे उपस्थित आहेत, त्यांच्याकडूनच अधिकची माहिती घेऊयात। मुंबईकरांसाठी महत्त्वाकांक्षी असलेला कोस्टल रोड आता मात्र पॅचवर्कने भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण बघतोय की संपूर्ण रस्त्यांवर भेगा पडल्यामुळे या ठिकाणी पॅचवर्क करण्यात आलेले आहे आणि या संदर्भातील व्हिडिओ मागील 2-3 दिवसांपासून प्रचंड व्हायरल झाला आणि या व्हिडिओची दखल पीएमओने घेतली आणि या बांधकामावर देखील पीएमओने गंभीर तर पीएमओ कडून तत्काळ दखल याची घेण्यात आली आहे। कोस्टल रोडला तडे गेलेले आहेत आणि हाजी पासून वरळी पर्यंतच्या या रोडवर आता पॅचवर्क करण्यात आलेला आहे आणि या पॅचवर्कचा व्हिडिओ आता सध्या व्हायरल होतोय। याचीच एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय। कोस्टल रोडला तडे गेल्यामुळे आता त्याचीच पीएमओ कडून तत्काळ दखल घेण्यात आलेली आहे। तर 14,000 कोटी रुपयात तयार झालेल्या कोस्टल रोडवर आता तडे गेलेत। हाजी अली आणि वरळी दरम्यानचा भाग प्रभावित झालाय। यामुळे पंतप्रधान कार्यालयाकडून तत्काळ दखल याची घेण्यात आलेली आहे आणि मुख्य सचिवांकडून माहिती मागवण्यात आली आहे। राज्य सरकारनेही बीएमसी कडून स्पष्टीकरण मागितलंय। कोस्टल रोडवर आधी गळती आणि आता तडे गेल्याचं समोर आलंय। तर कोस्टल रोडवर तडे गेल्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय। तर ह्याचकडून आता याच संदर्भात पीएमओ कडून सुद्धा तत्काळ याची दखल घेण्यात आली आहे। सरकारनेही बीएमसी कडून स्पष्टीकरण मागितलेलं आहे।
कोस्टल रोडवर आधी गळती झाली होती आणि आता कोस्टल रोडला तडे गेल्याचं समोर येत आहे। तर याच संदर्भात सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। नाही, मला असं वाटतं की त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना। मग महाराष्ट्रात दुर्दैव आहे की एवढा मोठा मॅन्डेट त्यांना मिळालंय की त्यांना वाटतंय की ते कसेही वागू शकतात। हे दुर्दैव आहे की खूप माझा तरी विश्वास होता की देवेंद्रजी नैतिकतेवर त्यांचं सरकार चालवेल। लोकांनी एवढा विश्वास त्यांच्यावर दाखवला, एवढं मोठं मॅन्डेट दिलंय, तर एवढं मोठं मॅन्डेट दिलेलं असताना आज नैतिकता हे सरकार दाखवत नाहीये, हे खूप दुःखजनक आहे। कारण का माझ्या स्वतःच्या देवेंद्रजींकडून खूप अपेक्षा होत्या आणि त्यांच्या कॅबिनेटमध्ये वारंवार भ्रष्टाचार, खून, एक्स्टॉर्शन आणि आता तर शिक्षा, घरकुलावर शिक्षा झालेली आहे। तर महत्त्वाकांक्षी अशा कोस्टल रोडला आता तडे गेलेले आहेत। तर याच संदर्भात आता नेमकं काय ॲक्शन घेतले जात आहेत याकडेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यानंतर आपण पाहूयात राज्यभरातल्या तसंच देशभरातल्या इतरही बातम्या वेगवान स्वरूपात टॉप 50 मधून। बदलापूरमध्ये जलवाहिनी फुटली आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे। कात्रप सूर्यनगर भागात खोदकाम करताना जलवाहिनी फुटली आहे, अजूनही संबंधित यंत्रणेकडून दुरुस्ती करण्यात आली नाहीये। होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या समन्वयाने रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। CSMT मडगाव, LTT मडगाव अशा रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। CSMT मडगाव विशेष रेल्वे गाडी CSMT वरून 6 मार्च आणि 13 मार्चला रात्री 12:20 वाजता सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेने दिली आहे। सांताक्रूज चेंबूर लिंक रोड विस्तार प्रकल्पाने महत्त्वपूर्ण टप्पा गाठलाय। या रस्त्यावर अभियांत्रिकीच्या दृष्टीने सर्वात किचकट असलेल्या वाकोला ब्रिजवरील OSG उभारण्याचं काम पूर्ण झालंय। या महत्त्वाच्या प्रकल्पावर MMRDA कार्यरत आहे। हा मार्ग मे 2025 मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्याचा प्रयत्न आहे। कोस्टल रोडला तडे गेल्यामुळे हाजी अली ते वरळीपर्यंतच्या रोडवर पॅचवर्क करण्यात आलंय। पॅचवर्क केलेला व्हिडिओ व्हायरल झालाय। याची PMO कडून दखल घेण्यात आली आहे। सरकारनंही BMC कडून स्पष्टीकरण मागितलंय। मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या कोस्टल रोडची वर्षभरातच दुरावस्था झाली आहे। आधी गळती आणि आता रोडला तडे गेले आहेत, त्यामुळे 8 महिन्यांपूर्वी पावसाळ्यापूर्वी कोस्टल रोडच्या टनेलमध्ये गळती सुरू झाल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालाय। पुण्यात पहाटे 3 वाजता गोडाऊनला भीषण आग लागली आहे। मांजरी खुर्द येथे DJ साऊंड बनवणाऱ्या कारखान्याला आग लागली आहे। आगीत कारखाना जळून खाक झालाय। कारखान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलंय। नवी मुंबईत डंपरने 10वीच्या विद्यार्थ्याला धडक दिली आहे। मित्रासोबत हॉल तिकीटचे प्रिंटआउट काढायला जाताना हा अपघात घडलाय। डंपर चालकाने सायकलला मागून धडक दिल्याने अपघात झाला। अपघातानंतर डंपर चालक फरार झालाय। या विरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवी मुंबईतील मानखुर्द येथे 7 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय। 76 वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केलाय। मुलगी घराजवळ खेळत असताना रिक्षात नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला। पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे। 12वीच्या परीक्षेत राज्यातील 9 विभागांमध्ये 49 केंद्रांवर 150 गैरप्रकार समोर आलेत। यामधील सर्वाधिक घटना छत्रपती संभाजीनगरात घडल्या असून नालासोपाऱ्यात एक डमी विद्यार्थी आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। झारखंड शैक्षणिक परिषदेने गुरुवारी 10वीच्या बोर्ड परीक्षेतील हिंदी आणि विज्ञान विषय रद्द करण्याची घोषणा केली आहे। या विषयांचे पेपर समाज माध्यमात लीक करण्यात आले आहेत। त्यानंतर नोटीस जारी करत परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता घेण्यात येणार आहे। ही परीक्षा 15 जूनला होणार आहे। या परीक्षेसाठी 24 फेब्रुवारीपासून अर्ज करता येणार आहेत। हा अर्ज अचूक भरावा असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आवाहन केलं आहे।
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव केलाय. बांगलादेशने टीम इंडियासमोर 229 धावांचं आव्हान ठेवलं होतं. याला उत्तर देताना टीम इंडियाने 6 विकेट राखून विजय मिळवलाय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहितनं शुभमन गिलसह सलामीला फलंदाजी केली आहे. यावेळी रोहितने 12 धावांचा टप्पा ओलांडताच वनडेमध्ये मोठा पल्ला पूर्ण केलाय. रोहितने वनडेमध्ये 11,000 धावा पूर्ण केल्यात. रोहित वनडेत 11,000 धावा करणारा चौथा भारतीय आणि एकूण 10वा फलंदाज ठरलाय. वाशिमच्या मंगळूरपीर बिरबलनाथ महाराज यात्रेच्या निमित्तानं आमदार चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. विजेत्या संघास लाखो रुपयांची बक्षिसं देण्यात आली. या कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी मागील 3 दिवसांपासून प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली. जीबीएसच्या धास्तीने कुक्कुट व्यवसायाला राज्यभरात मोठा फटका बसलाय. दररोजच्या विक्रीत सुमारे 400 मेट्रिक टन घट झाली आहे. सोबतच प्रति किलो चिकनचे दर सुमारे 20 रुपयांनी कमी झाले आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रात पीओपी मूर्तींना बंदी घालण्यात आली आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आलंय. आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात पीओपी मूर्ती पाहायला मिळणार नाहीयेत. कोल्हापुरातील मुरुड गावात बैलगाड्यांची शर्यत पार पडली आहे. अंबाबाई यात्रेच्या निमित्तानं ही स्पर्धा घेण्यात आली. शर्यतीत राज्यभरातील 20 नामांकित बैलगाडींनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा विना लाठी विना काठी घेण्यात आली आहे. कोपरगाव शहरात मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणं हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नगर परिषदेने ही मोहीम हाती घेतली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. तर आता केक खाणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. तुम्ही केक खात असाल तर वेळीच सावध व्हा, कारण तुम्ही खात असलेल्या केकमुळे आजारी पडू शकताय. इतकंच नव्हे तर कॅन्सर सारखा गंभीर आजारही तुम्हाला होऊ शकतो. हे आम्ही का म्हणतोय त्यासाठीच तुम्ही पहा हा स्पेशल रिपोर्ट. हेलो फ्रेंड्स, सस्ते सस्ते केक्स एंड क्रीम रोल्स खाते हो ना बाहर जाके, देखो बनते कैसे हैं. कितने अनहाइजीनिक गंदे तरीके से आपके लिए खाना हैंडल किया जाता है. थिंक ऑफ द क्वालिटी ऑफ द इंग्रेडिएंट्स. कैसा मैदा, चीनी, ऑयल, बटर यूज़ किया जाता है कि सब कुछ फेक होता है. कैंसर कॉजिंग आर्टिफिशियल कलर्स भी यूज़ किए जाते हैं. आज सस्ता खाना खा रहे हो, कल महंगे महंगे डॉक्टरों के बिल किसके बनेंगे? आपके बनेंगे. सोचो. तुम्ही केक खाताय तर सावध व्हा, कारण असे केक खात असाल तर आजारी पडू शकता. इतकंच नाही तर कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. स्वस्त केक खाल, कॅन्सर न जाल. आवडीनं केक खाणं पडेल महागात. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? तुम्ही खात असलेला केक कसा बनवतात हे आपल्याला माहिती नसतं. मात्र हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही केक खाणं सोडून द्याल, कारण पैसे कमवण्याच्या नादात अनेक जण तुमचं आरोग्य धोक्यात घालतायत. या व्हिडिओत बघा. कशा प्रकारे केक बनवला जातोय. कसलीही स्वच्छता नाही, त्यात रंग वापरले जात आहेत. त्यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. इतकंच नाही तर कॅन्सर सारखा गंभीर आजार होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. हा आरोग्याचा प्रश्न आहे, कारण केक सगळेच जण आवडीनं खातात. त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला. आजकाल आपण सेलिब्रेशन जे आहे, वाढदिवस आहे, ॲनिव्हर्सरी आहे, त्याच्यानंतर तुमचे वेगवेगळे सेलिब्रेशन्स आहेत, काही कम्प्लिशन असतं त्याचं सेलिब्रेशन, या निमित्ताने आपण केक कोणत्या ना कोणत्या माध्यमातून
खातच असतो, म्हणजे आठवड्यातून आपल्या 2-3 वेळेस केकचं होतंच. तर आणि आजकाल रील व्हायरल होते की केकमुळे कॅन्सर होऊ शकतो का. तर जर बाजारामधला केक जर तुम्हाला 250 रुपये 300 रुपये किलो म्हणजे एवढा स्वस्त केक मिळत असेल, तर त्या केकमध्ये क्वालिटी कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज होत असेल, म्हणजेच त्यामध्ये वापरले गेलेले मैदा असेल, साखर असेल, तेल असेल किंवा आर्टिफिशियल कलर असेल, तर हे जर चांगल्या क्वालिटीचे नसेल तर नक्कीच तुम्हाला कॅन्सर होण्याची धोका वाढला जातो. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सगळेच केक आरोग्यासाठी हानिकारक नसतात. काही जण केकसाठी हलक्या दर्जाचं साहित्य वापरतात. केकमध्ये मैदा, बेकिंग पावडर, तेलाचा वापर केला जातो. घातक रंगही केकमध्ये सर्रास वापरले जातात. स्वस्तातले केक खाल्ल्यानं कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळं आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय. तुम्ही जर आवडीनं केक खात असाल तर चांगल्या ठिकाणी बनवलेले केक खा, नाहीतर घरीही केक बनवू शकता. नाहीतर असे स्वस्त आणि मस्त मिळणारे केक आजारी पाडतील. रिपोर्ट साम टीव्ही.